गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी वसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 14 समास 6 चातुर्य लक्षण. कोणत्याही सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सुख समाधान व शांती लाभण्यासाठी या समासातील उपदेश अत्यंत उपयुक्त आहे. प्रत्येक ओवी अर्थ सहज प्रगट करणारी आहे. प्रयत्नाने माणूस स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो हा समर्थांचा ठाम सिद्धांत या समासात प्रभावीपणे ते मांडतात. श्रीराम समर्थ. श्रीराम रूप लावण्य अभ्यासिताने सहज गुणासन चले उपाये. काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची. श्रीराम. पहिलीच ओवी खरं म्हणजे ब्युटी पार्लरमध्ये लावून ठेवावी अशी आहे की आज प्रत्येक गल्ली बोळ्यामध्ये ब्युटी पार्लर आपल्याला दिसते. कारण मुळात रूप नसतानाही ब्युटी पार्लरच्या माध्यमातून ते रूप आणण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो. म्हणूनच समर्थ इथे सांगतात आहे की रूप लावण्य अभ्यासिता नये सहज गुणासन चले उपाये. काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची. श्रीराम. या ओवीतले सहज गुण आणि आगंतुक हे दोन शब्द अत्यंत महत्त्वाचे आहे. माणसाच्या शरीराची ठेवण म्हणजे स्वरूप, त्याचे रंग, रूप, भाषा, प्रकृती, लिंग या गोष्टी मनुष्याच्या स्वाधीन कधीच नसतात. यात बदल करता येत नाही. अशी जी जन्मापासून असणारी शरीराची ठेवण असते याला समर्थ सहज गुण म्हणतात. या सहज गुणांवर उपाय नसतो. मनुष्य जन्म घेतो म्हणजे कोणत्या वेळी, कोणत्या स्थळी, कोणत्या आईबापांच्या पोटी व कोणत्या परिस्थितीत या जगात येईल यातील कोणतीच गोष्ट मनुष्याच्या हाती नाही. यावरून लक्षात घ्यायचे की उपजत ज्या गोष्टी घेऊन मनुष्य या भूतलावर येतो त्यात कोणताच बदल करणं कधीच शक्य नसते. परंतु गुणसंपदा मात्र अभ्यासाने व प्रयत्नाने कितीही वाढवणे शक्य असते व ती तशी वाढवली पण पाहिजे असा समर्थांचा आग्रह आहे. या गुणसंपदेला ते आगंतुक गुण म्हणतात. उदाहरणार्थ एखादी कला आत्मसात करणे, त्यासाठी अथक प्रयत्न करून ती कला आत्मसात करावी लागते. एखाद्या खेळात खूप प्रयत्न करून प्रावीण्य संपादन करता येते. म्हणून समर्थ इथे म्हणतात की आपण रूपवान नसल्याबद्दल विनाकारण आदळआपट करण्यापेक्षा कोणत्या तरी आगंतुक गुणांची म्हणजे प्रयत्न साध्य गुणांची प्राप्ती करून घ्यावी. काळे माणूस गोरे होईना, वनाळास यत्न चालेना, मुक्यास वाचा फुटेना, हा सहज गुण. श्रीराम. आंधळे डोळस होईना, बधीर ते ऐकेना, पांगुळे पाये घेईना, हा सहज गुण. श्रीराम.
कुरूपतेची लक्षणे किती म्हणोनी सांगणे, रूप लावण्य या कारणे पालटे ना श्रीराम. समर्थ इथे जे सहज गुण आहेत त्याबद्दल आता बोलतात आहे की जन्मताच काळ्या वर्णाचा माणूस गोरा होत नाही. जो जन्मताच मुका आहे त्याला कधीच बोलता येत नाही. जन्मखुणा व्रण इत्यादी काढता येत नाहीत. हा समर्थांचा काळ होता म्हणून समर्थांनी तसे लिहिले. पण आता विज्ञान खूप प्रगत झाल्यामुळे आता त्यावर इलाज करून जन्मखुणा व्रण काढता येतात. पण जन्म आंधळा असणाऱ्याला कधीच दृष्टी येत नाही. बहिऱ्याला ऐकू येणे कधी शक्य नाही. पांगळ्याला काही केले तरी चालता येणे शक्य नाही. कुरूपता या शब्दाची व्याप्ती फार मोठी असून त्याची लक्षणे कितीतरी आहेत. म्हणून शरीराची ठेवण, इंद्रियांचे वैगुण्य व सौंदर्य यात कधीच बदल करता येत नाही. म्हणून समर्थ अत्यंत महत्त्वाची ओवी 5वी आपल्याला सांगत आहेत की अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती, कुविद्या सांडून शिकती, शहाणे विद्या श्रीराम. मूर्खपण सांडिता जाते, शहाणपण शिकता येते, कारभार करिता उमजते, सकळ काही श्रीराम. की अवगुण सोडता येतात आणि उत्तम गुण अभ्यासता येतात, कुविद्या सोडून देता येते आणि शहाणे सद्विद्या अंगी बाळगता येते. याबद्दल दशक 2 मध्ये समर्थांनी आपल्याला मूर्ख लक्षणं, उत्तम लक्षणं, कुविद्या लक्षणं ही सगळी सांगितली होती. आता याही ओवीत ते तेच सांगतात आहे. परंतु बहुतेकांचा असा समज आहे की माणूस मेला तरी त्याचा स्वभाव बदलत नाही. म्हणूनच तर म्हण आहे ना की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. परंतु असा आत्मघातकी म्हणी समर्थांना अजिबात मान्य नाही. त्यांचे म्हणणे असे की जगात विवेकपूर्ण प्रयत्न केल्यास अशक्य असे काहीच नाही. यामुळेच या ओवीत समर्थ प्रयत्न केला तर त्यातील अवगुण नक्कीच काढून टाकता येतील. नुसते अवगुणच काढता येतील असे नाही, तर अभ्यास केला असता उत्तम गुणांची, सद्गुणांची प्राप्तीही करता येईल. कुविद्या असेल म्हणजेच अज्ञान असेल ते सुद्धा प्रयत्नांनी टाकता येईल व अभ्यासाने विद्या संपादन करता येईल. पण प्रश्न असा आहे की अवगुण का सोडायचे आणि उत्तम गुण का बरं अंगीकारायचे? याचे उत्तर असे की आपल्या प्रत्येकाला सुख हवे आहे, दुःख कोणालाच नको आहे. मग जर आपल्या मनाला आपण प्रश्न विचारला की अवगुणाने आपण सुखी होऊ की उत्तम गुणांनी सुखी होऊ, संत याचे उत्तर देतात. तुकाराम महाराज म्हणतात, अवगुणाचे हाती आहे अवघीची फजिती. अवगुणांमुळे सर्व फजितीच आहे. म्हणजे अवगुणांचा परिणाम केवळ दुःखच आहे. समजा आपल्या अंतःकरणात कुणाविषयी द्वेष आहे, मत्सर आहे, ईर्ष्या आहे, तर आपण खरं सुखी होऊ शकतो का हो? खरं म्हणजे ज्याचा आपण द्वेष मत्सर करतो ती व्यक्ती तिकडे आनंदात असते, पण आपण मात्र उगाचच स्वतःचे रक्त आटवतो. असे राग द्वेष असणारे अवगुण असलेला माणूस सुखी होणे व असणे केवळ अशक्यच आहे. परंतु तेच जर त्याने आपले अवगुण सोडले म्हणजे अज्ञान, कुविद्या सोडून दिली तर सुखाची प्राप्ती अगदी खात्रीने होईल. म्हणून डॉक्टर काका म्हणतात की मला माझे कपडे स्वच्छ आहे, माझ्या झोपायच्या गादीवर स्वच्छ चादर आहे, माझे घर स्वच्छ आहे, हे पाहून मला आनंद होतो. तसाच आनंद मला माझे मन, माझे अंतःकरण स्वच्छ आहे हे पाहून झाला पाहिजे. मग अवगुणांची घाण निघून गेली की मन स्वच्छ होते. गुणांची, सद्गुणांची प्राप्ती झाली की तेच मन अत्यंत सुंदर होते. यावरून आपण हे लक्षात घेतले पाहिजे की अवगुण घालविण्याचा आणि सद्गुण बाणविण्याचा फायदा अगोदर मलाच होणार आहे, नंतर त्याचा फायदा समाजाला होईल. म्हणून शहाणपण यामध्येच आहे की अवगुणांचा त्याग करावा आणि उत्तम गुणाचा अंगीकार करावा. म्हणून समर्थ म्हणतात की मूर्खपणा, स्वतःचा मूर्खपणा
लक्षात घेऊन तो जाणीवपूर्वक सोडता येतो व शहाणपणा आत्मसात करता येतो. प्रयत्नाने हे जमते. म्हणजे यशस्वी जीवन होण्यासाठी सगळ्यात मोठी अडचण आहे ती अज्ञानाचीच असते. अज्ञान नाहीसे करून सर्व संबंधित क्षेत्रात पुरेसे ज्ञान संपादन करणे व जीवन यशस्वी करणे शक्य असते, परंतु त्यासाठी पुरेसे प्रयत्न करून ज्ञान मात्र संपादन करावे लागते. मान्यता आवडे जीवी तरी का उपेक्षा करावी, चातुर्ये विना उंच पदवी कदापि नाही श्रीराम. ऐसी प्रचित येते मना तरी का स्वहित कराना, सन्मार्गे चालता जना सज्जना माने श्रीराम. देहे नेटके शृंगारिले परी चातुर्ये विण नासले, गुणे विण साजिरे केले बाष्कळ जैसे श्रीराम. अंतरकळा शृंगारावी नाना परी उमजावावी, संपदा मिळवून भोगावी सावकाश श्रीराम. अतिशय सुंदर विचार समर्थांनी इथे सांगितला आहे. कारण प्रत्येक जीवाला म्हणजे प्रत्येक मनुष्याला जीवनामध्ये आपल्याला खूप मान सन्मान मिळावा, लोकप्रियता मिळावी, आपल्याला लोकांनी चांगले म्हणावे असे वाटत असते. पण मग सद्गुणांच्या जोपासनेकडे दुर्लक्ष करून कसे चालेल हो? मला जर लोकांनी चांगले म्हणावे, मला श्रेष्ठत्व मिळावे असं जर वाटत असेल तर सद्गुण असल्याशिवाय ते मिळणे कधी शक्य आहे का? मग हा तर आपले अनुभवाचे बोल आहे. म्हणून असे सद्गुणांकडे दुर्लक्ष करून वागणे त्यात आपले हित नाही. सन्मान मार्गावरून चालणाऱ्या सज्जनांना सगळेजण आवडतात, म्हणजे सज्जन लोक सगळ्यांना आवडतात. मग माझं हित त्यातच आहे की मी सद्गुणांची जोपासना करून सन्मानावरून चाललं पाहिजे. शरीर, वस्त्र, अलंकार, केशभूषा इत्यादींनी कितीही आपण सजलो तरी बुद्धिमत्ता नसेल तर सगळं व्यर्थ आहे. एकही गुण सद्गुण नसताना कोणाचा तरी सत्कार समारंभ साजरा करावा. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात की माणसाने आपले अंतरंग अनेक प्रकारे नटवावे. बुद्धिमत्ता व कर्तबगारीतून अनेक प्रकारे वैभव मिळवून ते सुखाने भोगावे. प्रयत्न करीना शिकेना शरीर तेही कष्टविना, उत्तम गुण घेईना सदा कोपी श्रीराम. आपण दुसऱ्यास करावे ते उसणे सवेची घ्यावे, जना कष्टविता कष्टावे लागेल बहु श्रीराम. न्याये वर्तले तो शहाणा, अन्यायी तो दैन्यवाणा, नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे श्रीराम. जे बहुतास मानले ते बहुती मान्य केले, येर ते व्यर्थची गेले जगनिंद्य श्रीराम. म्हणून प्रयत्नाने काहीतरी शिकायला हवे. प्रयत्न केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय सद्गुण अंगी येणारच नाही. म्हणून सद्गुण बाळगायचे असतील तर कष्ट, प्रयत्न करावेच लागेल. आणि असे कष्ट प्रयत्न केले नाही तर दारिद्र्य भोगावे लागते आणि आयुष्यभर माणसाची फजिती होते. आणि जेव्हा दारिद्र्य आणि फजिती होते तेव्हा मनुष्य संतप्त होतो आणि असा संतप्त माणूस दुसऱ्याशी अजिबात चांगलं वागत नाही. मग दुसऱ्याशी तो जर चांगला वागत नसेल तर त्याला तिथल्या तिथेच त्याचं फळ मिळते, कारण लोकही त्याच्याशी चांगले वागत नाहीत. मग इतरांना त्रास द्यावा आणि आपण द्यायचा, पण त्याच्यापेक्षाही जास्त त्रास देणाऱ्याला होतो हे लक्षात घ्यावे. समाजात जो न्यायाने वागेल तो शहाणा ठरतो. अन्याय करणाऱ्याला आपत्ती सोसाव्या लागतात. चातुर्याचे वागणे कसे असते हे चतुरालाच कळते. म्हणून बहुसंख्य लोकांना योग्य वाटते तेच या जगामध्ये मान्य पावते. त्यामुळे जगाकडून निंदनीय ठरून व्यर्थ जीवन जगू नये.
लोक आपणासी ओळावे किंवा वगेच कोसळावे, आपणास समाधान पावे ऐसे करावे श्रीराम. म्हणून समर्थ इथे आपल्यालाच विचारतात आहे की लोक आपल्यावर संतुष्ट होऊन आपलेसे व्हावेत की ते सगळे आपल्या विरोधात जावेत. मग याचे समाधानकारक असेल ते करावे. म्हणजे आपल्यावरच सोपवलंय त्यांनी की आपण काय केलं पाहिजे. म्हणून समर्थ आपल्याला 16व्या ओळीत सांगतात, समाधाने समाधान वाढे, मित्रीने मित्री जोडे, मोडिता क्षण मात्रे मोडे, बरेपण श्रीराम. अहो का हो अरे का रे, जनी एक जेती के किरे, कळतच ताच कारे, निकामी पण श्रीराम. की आपण दुसऱ्याचे समाधान केले तर आपल्यालाही समाधान मिळते आणि ते समाधान दिवसेंदिवस वाढत जाते. एका मित्राबरोबर अनेक मित्र जोडले जातात, पण असे मित्र अनेक जोडले आणि समाधाने दिले तरी पण असे इतके चांगले जे संबंध आपण निर्माण केलेले असतात ते मात्र अविचाराने एका क्षणात मोडले जाऊ शकतात. म्हणजे इतका हा साधा विचार आहे तो पण समर्थ आपल्या इथे लक्षात आणून देत आहे. म्हणून सावधतेनेच राहायला पाहिजे, कारण आपण जसं बोलतो तसा प्रतिसाद लोकांकडनं आपल्याला मिळत असतो. अरेला कारेची उत्तर मिळते असे आपण नेहमीच ऐकतो, तसा आपल्याला पण अनुभवही येतो. म्हणून हे कळूनही जो लक्षात ते घेत नाही त्याच्या नतद्रष्टपणाला काय करावे असे समर्थ म्हणतात. चातुर्य शृंगारे अंतर, वस्त्रे शृंगारे शरीर, दोही मध्ये कोण थोर, बरे पहा श्रीराम. की अत्यंत बुद्धिमान असणाऱ्याला, ज्याच्या अंगी चातुर्य आहे, असा बुद्धिमत्तेने चातुर्याने त्याचे अंतरंग शोभून दिसतात आणि वस्त्राने शरीर शोभून दिसते. मग या दोन्ही श्रेष्ठ काय आहे ते विचार करून ठरवावे. बाह्याकारे शृंगारिले, तेने लोकांच्या हातासी काय आले, चातुर्य बहुतासी रक्षिले, नाना प्रकारे श्रीराम. शरीर वस्त्र अलंकारांनी शोभिवंत होऊन आपण समाजामध्ये वावरत असताना सुंदर शरीर दिसत असेल, वस्त्र अलंकार अत्यंत सुंदर घातलेले असतील तर क्षणभर पाहणाऱ्याला सुख मिळेलही, पण कधी कधी असे वस्त्र अलंकार घातल्यावर ज्याला ते मिळत नाही त्या व्यक्तीला आपल्याबद्दल मत्सरही वाटू शकतो. म्हणजे अशा लोकांकडे बघून सद्विचार कधीच मिळत नाही. पण बुद्धिमत्तेमुळे मात्र सदाचार बुद्धिमत्तेमुळे मिळतो, कारण बुद्धिमत्तांजवळ सदाचार असतो आणि या सदाचाराने वागणाऱ्या ज्ञानी लोकांकडून इतरांचे सुद्धा कल्याणच केले जाते. बरे खावे बरे जेवावे, बरे ल्यावे बरे नेसावे, समजती बरे म्हणावे, ऐसी वासना श्रीराम. तेने मने झिजावे, तेने भले म्हणून घ्यावे, उगेची कल्पिता शिणावे, लागेल पुढे श्रीराम. म्हणून ज्यांच्या वासना अशा आहेत की मला खूप व्यवस्थित जेवण खाण रोज मिळाले पाहिजे, सुंदर वस्त्र अलंकार मला मिळाले पाहिजे, सर्वांनी माझी वाहवा माझी स्तुती केली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतेच. मग सगळ्यांकडून चांगले म्हणून घ्यायचे असेल तर त्यासाठी शरीराला कष्ट द्यावे लागतात व मनाला मुरड घालावी लागते. स्वभावाला मुरड घालून इतरांसाठी झटावे लागते. न करता केवळ लोकांनी आपल्याला भले म्हणावे हा मनोरथच ठरून शीण होईल. लोकी कार्यभाग आडे, तो कार्यभाग जेथे घडे, लोक सहजची ओढे, कामासाठी श्रीराम. म्हणून दुसऱ्यास सुखी करावे, तेने आपण सुखी व्हावे, दुसऱ्यास कष्टविता कष्टावे, लागेल स्वय श्रीराम. हे तो प्रगटची आहे, पाहिल्या विण कामा नये, समजणे हा उपाय, प्राणी मात्रासी श्रीराम. की मग आपण
कष्ट करायला कधीही मागे पुढे पाहू नये. जेव्हा काही लोकांचा काही कामासाठी खोळंबा होतो त्यावेळी त्याला आपण मदत करावी. आपण जर अशी लोकांना मदत केली तरच लोक आपल्याही कामात पडतात. म्हणजे आपल्यासाठी सुद्धा लोक धावून येतात. मग दुसऱ्यांना अधिकाधिक सुखी केले तरच आपल्याला सुख मिळेल. उलट दुसऱ्यांना त्रास दिला तर आपल्यालाही त्रास होईल. हे तर सगळ्यांच्या सहजच लक्षात येण्यासारखे आहे. मात्र तसा विचार केला असेल तरच आपण लोकांच्या उपयोगी पडतो हे सर्वांनी नीट लक्षात ठेवावे. समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले, या वेगळे उरले ते करंटे पुरुष श्रीराम. अतिशय सुंदर ओवी आहे, पूर्ण विचार करण्यासारखी. या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात आहे की समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले. असे भाग्य पुरुष म्हणजे संत असतात. संतांच्या विभूती जगाच्या कल्याणासाठीच असतात. संत जे जे कल्याणाचे असेल तेच आपल्याला सांगतात व ते कुणाला काय वाटेल याची अजिबात काळजी न करता, भीड न ठेवता सगळ्या समाजाला ते त्यांच्या कल्याणाचेच सांगत असतात. कारण त्या सांगण्यामध्ये त्यांचा कुठलाही स्वार्थ नसतो. जे ज्ञान त्यांना प्राप्त झाले आहे, ज्याचा अनुभव त्यांना आला आहे, ज्यामुळे त्यांच्या ठिकाणी सतत आनंद आहे, असे आनंद ज्यांना मिळालेला आहे आणि मुख्य म्हणजे त्यांना जे समजले त्याप्रमाणे त्यांचे आचरणही असते. म्हणून त्यांना जे समजले त्यांना जो आनंद मिळाला तो इतरांनाही मिळावा अशी तळमळ संतांना असते. म्हणून संत आपल्याला वेळोवेळी सावध करण्याचा प्रयत्न करतात. संत कुणाकडून मला काही मिळेल, भले होईल अशी कुठलीच अपेक्षा त्यांना नसते. उलट ते कुणाकडूनही काही घेत नसतात तर सर्वांनाच भरभरून देतात. म्हणून ते भाग्यवान ठरतात. आपण एवढे भरभरून देत असताना सुद्धा कुणी घेत नाही हे पाहून ते खंत व्यक्त करतात. अशा अज्ञानी लोकांना कबीरजी गवार म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज गोचिड म्हणतात, तर कधी बेडूक म्हणतात. तुकोबा महाराज नाठाळ म्हणून आपल्या डोक्यावर काठी मारायला सरसावतात. याच पद्धतीने समर्थ अशा लोकांना या ओवीत करंटे म्हणतात. या ओवीत समर्थांचे म्हणणे असे की परमार्थ असो, अध्यात्म, धर्मक्षेत्रातील प्रबोधन ज्याला समजते तो तर भाग्यवान असतोच, पण त्याहीपेक्षा त्या समजल्याप्रमाणे जो वागतो तो खरा भाग्यवंत होय. सर्व काही समजूनही जो तसा वागत नाही तो खरोखरच करंटा दुर्भागी होय. खरेच बऱ्याच वेळा आपल्याला अगदी सगळे माहीत असते. खरे बोलावे, खोटे बोलू नये, आई वडील व इतर सर्व वडील मंडळींचा मान ठेवावा, त्यांची सेवा करावी, धर्माने वागावे, अधर्माने वागू नये, पुण्य करावे, पाप करू नये, असे कितीतरी उपदेश करणारी वचने आम्हाला माहिती आहेत, समजली आहेत. परंतु तसे खरंच आपण वागतो का हो, हा ज्याचा त्यांनी विचार करावा. विचार केल्यावर लक्षात येते की असे आपण वागतच नाही. आपण घरात असतानाही एखाद्या व्यक्तीला भेटायला व्यक्ती आली, पण आपली जर इच्छा त्या व्यक्तीला भेटायची नसेल तर आपण मुलांना सांगतो, जा मी घरात नाही आहे सांग. आज जर आईवडिलांची सेवा, वडील माणसांचा मान राखणारे असते तर वृद्धाश्रमाची गरजच पडली नसते व वडील माणसांच्या घराघरातून जो पाणउतारा झालेला आपण पाहतो तो झालाच नसता. अधर्माने वागणाऱ्यांची संख्या अगणित आहे, तसे पाप करण्याची संख्याही खूप आहे. पाप करणे म्हणजे एखाद्याचा खून वगैरे करणे असे नसून दुसऱ्याचे अंतःकरण दुखावणे हे देखील पापच आहे. दुर्योधनाला एकदा प्रश्न विचारला की तुला धर्म माहिती नाही का, मग तू असे का वागतो. तेव्हा दुर्योधनाने उत्तर दिले की धर्म काय आहे हे मी जाणतो, पण तसे वागावे असे मला मुळीच वाटत नाही. अधर्म काय आहे ते सुद्धा मला समजते,
पण तो सोडावा असे मला अजिबात वाटत नाही, असे दुर्योधनाने प्रामाणिकपणे कबूल केले. म्हणजे जे समजले तसे न वागणे यासाठी दुर्योधनाचे उदाहरण अत्यंत मूर्तिमंत असे आहे. पुढे त्याचा कसा विनाश झाला हे सर्व श्रुतच आहे. तसे आपले होऊ नये असे वाटत असेल तर जसे समजले तसेच वागले पाहिजे, म्हणजे आपण भाग्यवंत ठरू. म्हणून संत विचार समजून घेऊन तसे आचरण केले तरच भाग्यवंत होऊ. अन्यथा समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे आपली गणना करंट्या पुरुषामध्येच होईल. जितुका व्यापती तुके वैभव, वैभवा सारिका हाव भाव, समजले पाहिजे उपाव, प्रगटची आहे श्रीराम. आळसे कार्ये भाग नासतो, साक्षेप होत होत होतो, दिसते गोष्टी कळे ना तो, शहाणा कैसा श्रीराम. मित्री करिता होते कृत्य, वैर करिता होतो मृत्य, बोलिले हे सत्य की असत्य, ओळखावे श्रीराम. आपणास शहाणे करू नेने, आपुले हित आपण नेने, जनी मैत्री राखो नेने, वैर करी श्रीराम. ऐसे प्रकारीचे जन, त्यास म्हणावे अज्ञान, तयापाशी समाधान, कोण पावे श्रीराम. आपण एकाएकी एकला, सृष्टीत भांडत चालिला, बहुतामध्ये एकल्याला, यश कैसे श्रीराम. बहुतांचे मुखी उरावे, बहुतांचे अंतरी भरावे, उत्तम गुणी विवरावे, प्राणी मात्रासी श्रीराम. समर्थ इथे सांगतात आहे की व्यवहारामध्ये जर वैभव प्राप्त करायचं असेल तर काही उद्योग व्यवसाय करावा लागतो आणि ते उद्योग व्यवसायाचा जेवढा व्याप आपला वाढेल तितके वैभव जास्त प्राप्त होते. म्हणजे जर एक दुकान असेल, म्हणजे एक शाखा असेल तर दुसरी शाखा काढायची, म्हणजे आपल्या कार्याचा व्याप वाढवायचा. मग जितका कार्याचा व्याप वाढलेला असेल तितके वैभव प्राप्त होते आणि त्या वैभवाच्या प्रमाणात श्रीमंतीचे जीवन जगता येते. हे सर्वत्र स्पष्टपणे दिसते, पण हे लक्षात घेतले पाहिजे. कारण जर आळस केला तर मांडलेला व्याप फुकट जातो. म्हणजे व्याप तर खूप वाढवून ठेवायचा, पण त्यासाठी आळसाने तो सगळा व्यापासाठी काही कष्ट करायचे नाही, काही प्रयत्न करायचे नाही. पण अशा व्याप वाढला तर मग हा व्याप वाढलेला फुकटच जाणार. म्हणून सातत्याने कष्ट करीत गेले तर व्याप वाढता वाढता वाढतच जातो. हे उघड असतानाही ज्याला हे कळत नाही त्याला शहाणे कसे म्हणावे. सर्वांच्या मध्ये मिळून मिसळून राहिले तर माणसाची अनेक कामे होतात, पण फटकून राहिले तर सगळे लोक त्याच्यापासून दूर जातात. मग त्याला सर्वत्र अपयश येते. हे माझे सांगणे खरे की खोटे हे थोड्याच निरीक्षणाने ओळखावे. जे स्वतःला शहाणा न करता सर्वांमध्ये मिळून मिसळून न राहता वैर करतो त्याला कधी स्वतःचे हित साधता येत नाही. अशा लोकांना समर्थ अज्ञानी म्हणतात. कारण असे अज्ञानी लोक स्वतःचा शहाणे होतच नाही, पण लोकांशी फटकून वागून, आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन करून, त्यांच्याशी गैरवर्तणूक करून स्वतःही समाधानी राहत नाही आणि इतरांनाही समाधान देत नाही. मग अशा अज्ञानी लोकांना स्वतःला सुद्धा समाधान कसं मिळू शकेल. असे माणसं फटकारून वागत असल्यामुळे त्यांना एकाकी जीवन जगावे लागते. पण खरंच असा एकटा माणूस असेल तर तो सगळ्यांशी सरसकट भांडतो. समाजात तो एकाकी पडणाऱ्याला कधीच यश मिळत नाही. कारण मनुष्य प्राणी एकाकी जीवन जगू शकत नाही. कोणीही व्यक्ती कितीही श्रीमंत, बुद्धिमान, बलवान असली तरी समाजात ती एकाकी राहू शकत नाही. या न त्या कारणाने समाजाशी आपला संबंध येतच असतो. त्यामुळे आपल्या पैशाचा, आपल्या बुद्धीचा, शक्तीचा उपयोग समाजासाठी तुम्ही कसा करता त्यानुसार समाज पण तुमच्याशी तसाच वागतो. म्हणून समाजासाठी अनेक प्रकारचे कार्य करणारा, धडपडणारा जो माणूस असतो तो अनेक लोकांच्या अंतःकरणात स्वतःसाठी अढळ स्थान निर्माण करतो.
तो सगळ्यांच्या मदतीसाठी सेवेसाठी तत्पर असतो. त्यामुळे सगळ्यांना तो मनुष्य हवाहवासा वाटतो. प्रत्येकाच्या मुखामध्ये सतत त्याचेच नाव असते. अशा आपल्या सद्गुणांच्या सामर्थ्याने समाजात जणू काही तो व्यापून असा असतो. मग समाजालाही तो सद्गुणी व्यापून असतो. अशाने समाजासाठी सुद्धा आपल्या सद्गुणांचा उपयोग करावा. म्हणून शेवटच्या ओवीत समर्थ सांगतात, शहाणे करावे जन, पतित करावे पावन, सृष्टीमध्ये भगवत भजन, वाढवावे श्रीराम. म्हणून साधकाने अथक प्रयत्न अभ्यास केला की आपले अवगुण तो घालवून त्यांनी कुविद्या सोडून देऊन, मूर्खपणा सोडून देऊन उत्तम गुणांची प्राप्ती करून घ्यावी. परंतु असे ज्ञान प्राप्त झाल्यावर ज्ञानी माणसाने नुसतेच आत्ममग्न राहू नये. आपले ज्ञान वाटत राहावे. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील अज्ञानी लोकांना ज्ञानी करण्यासाठी करावा. म्हणजे समाजाला शहाणे करावे. एवढे सांगून अतिशय महत्त्वाचे पुढच्या चरणात समर्थ आपल्याला सांगत आहे, पतित करावे पावन. पतितांना पावन करा. एखाद्याच्या हातून काही गुन्हा अपराध घडला असेल तर त्याच्यावरही गुन्हेगार म्हणून कायमचा शिक्का लावू नका. तर त्याला त्याचा गुन्हा माफ करून सुधारण्याची संधी द्यावी. कारण मनुष्य कधीकधी इंद्रिय व विषयच्या अधीन जातो आणि इंद्रिय आणि विषय अतिशय शक्तिशाली असतात. त्यामुळे त्याच्या हातून गुन्हा घडू शकतो. शिवाय दारिद्र्याचे चटके महाभयंकर असतात. ते चटके बसणाराही कधीकधी अपराध करतो. पण अशाही लोकांना ते चुकीचे वागले आहेतच, पण तरीही त्यांची चूक कायमची न समजता त्यांना सतत तुझे हे चुकले आहे, तू अपराधी आहे, तू गुन्हा केलेला आहे असे सतत म्हणून त्यांचे खच्चीकरण करू नये. उलट त्यातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या त्या वर्तुळातून त्यांना जर बाहेर काढून सन्मार्गाला लावण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर त्यांचे आयुष्य असेच फुकट निघून जाईल. म्हणून त्याला सन्मार्गाला लावल्यावर झाल्या गोष्टीचा त्याला जर पश्चाताप झाला तर हळूहळू त्याला हरिभजनाला लावावे. एकदा हरिभजनाला लागले की तो पुन्हा वाममार्गाला लागणार नाही. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी अहिल्याचा उद्धार केला याची कथा सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांनी पतित असणाऱ्या अहिल्याला पावन केले. ज्ञानेश्वर महाराज पण म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो असे म्हणतात. तर समर्थही येते पतित करावे पावन असे सांगतात. म्हणून केवळ आपण शहाणे ज्ञानी सज्जन होणे पुरेसे नाही, तर इतरांनाही सुज्ञ करावे व सन्मार्गाला लावावे. आपणही समर्थांनी सांगितलेली ही चातुर्य लक्षणे अंगीकारण्याचा प्रयत्न करूयात. जय जय रघुवीर समर्थ.